बऱ्याच ठिकाणी घरं पडलेली आहेत, शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे. पाऊस जे काही शिधा दिलेला आहे त्यानंतर पावसाळी त्यांची परवड होते तर त्या नातेवाईकांमध्ये असतील, गावापाड्यातले लोक असतील, तिकडे जाऊन त्यांना ती मदत करा. नमस्कार मित्र, आज आम्ही डॉक्टर AR रईस लाईफ केअर फाउंडेशन तर्फे सध्या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मागच्या 5-7 दिवसापासून खूप जास्त मुसळधार पाऊस, अतिवृष्टीचा पाऊस सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी घरं पडलेली आहेत, शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे. पाऊस इतका आहे की दैनंदिन जे जीवन होतं ते सगळं विस्कळीत झालेलं आहे. तर माझं सर्व जनतेला आणि सर्व लोकांना हे आव्हान आहे की ज्याला ज्याला जमेल त्या हिशोबाने आपल्या जवळपासचे काही लोक असतील, जे काही आपल्या नातेवाईकांमध्ये असतील, गावापाड्यातले लोक असतील, तिकडे जाऊन त्यांना ती मदत करा. साफसफाई असेल, घरामध्ये पाणी गेलेलं असेल, कुठे काही फुटलं असेल किंवा आर्थिक मदत करा. जसं जमेल ती आपण मदत करू शकता. आम्ही पण आमच्या हाताने तर एक छोटासा आम्ही प्रयत्न करतोय, असं आपण बाकी सगळ्यांनी पण प्रयत्न करूयात. तुम्ही जे उपासमारीची वेळ आलेली आहे, 9 दिवस 10 दिवस सारखा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे त्या लोकांचा रोजगार बुडेला. म्हणजे रोजगार नाही, ते लोक भंगार उचलायला जातात, त्यांना कोण कामावर ठेवत नाही. तर इथे जरा भेदाभेद झालेला आहे ते. तर त्यांचे जे उपासमारे पाळलेले तर त्यांच्यासाठी जे तुम्ही जे काही शिधा दिलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या हॉस्पिटलच्या वतीनं मी जरा आभारी आहोत. तुम्हाला धन्यवाद देतो. अशीच मदत गरिबांना करत जा. आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे की जे सुविधा तुम्ही आता दवाखान्यामार्फत ठेवलेल्या आहेत, की तुम्ही आता सांगितलेलं कोणकोणत्या आजारावरती काय आम्हाला सांगितलेलं, त्याचं आम्ही उपभोग घेऊ आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि तुमचा पण आम्हाला सहकार्य लाभू द्या, हेच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब. आपल्या पालघर जिल्ह्यातील मनोर येथून नोबेल हॉस्पिटल ह्या दवाखान्याचे सर निखिल सर, त्या सरांनी आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामधील सुकसाळा ग्रामपंचायत परकी भंडारपाडा ह्या गावामध्ये एकदम गरीब जे लोक बीटवरतीवर जातात, उन्हाळाभर तिकडे आपला उदरनिर्वाह करतात, नंतर पावसाळी त्यांची परवड होते, तर त्या काळामध्ये त्यांना एक संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी ते संसार उपयोगी सामानाची किट आणून आणि त्यांना वाटप करण्यासाठी येथे आलेले आहेत. त्याच्यामुळे सुकसाळा ग्रामपंचायत आणि विक्रमगड तालुक्यापैकी भंडारपाडा या गावातून प्रथम आम्ही त्यांचे स्वागत करतो. हे असे किट देऊन त्यांनी आमच्या जीवनाला, म्हणजे आमच्या ह्या गरीब लोकांना, आदिवासी समाजातील ह्या लोकांना, म्हणजे दवाखान्याच्या माध्यमातून सेवा देतातच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आमच्या लोकांसाठी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जे किट दिले त्याबद्दल आम्ही मनापासून फार फार आभारी आहेत. धन्यवाद सर. अनुप सरला बोलवा ना. मामा तुम्ही, कृष्ण मामा तुम्ही पण या. चला. मनोज आता